खरोखर मी धन्यवाद मानतो. मी थोडंसं मालवणी बोलतो, चालेल ना? या माझ्या आवशींसाठी आणि सगळ्यांसाठी मी धन्यवाद देतोय. कारण एवढ्या दुपारी तुम्ही सगळेजण थांबलात. लोकांना वाटत की विशाल परब उभे रवलेत की काय, बरोबर ना? विशाल परब मागच्या वर्षी रवले होते. आता विशाल परब यांचं छोटं भाऊ आमचे गवस साहेब आहेत या ठिकाणी. या ठिकाणी जिल्हा परिषदचा इलेक्शन आपला लागला, बरोबर ना? तर दरवेळी 5-5 वर्षांनी इलेक्शन होतच असते. परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा, आपल्या या देवाकडे आपण तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एक साकडा घालूया की येणाऱ्या जिल्हा परिषदला आमचे उमेदवार निवडून येतले, तुम्ही निवडून आणताला, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु निवडून आल्यानंतर पुढे काय, बरोबर ना सभापती साहेब? निवडून आल्यानंतर पुढे काय? तर मी मागच्या वेळी 1 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या मंदिरामध्ये जेव्हा इलेक्शनच्या निमित्ताने गेलेलो, त्यावेळी आपल्या स्थानिक जी मुलं असत ती बऱ्यापैकी मुलं बाहेर असत कामानिमित्त, बरोबर ना? असंख्य, मला वाटतं दोडा मार्गात असंख्य मुलं हे गोव्याच्या दिशेने सकाळी उठल्यानंतर कामाला जातात. आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न म्हणजे पाण्याचं, बरोबर ना? तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न. मी हात जोडून माझ्या सर्व विनंती करतोय मंडळींका की इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा गवस साहेब आमचे उमेदवार आणि मी स्वतः, आम्ही सर्व मंडळी या पाण्याचा जो विषय साहेब तुम्ही सांगितला सभापती साहेब, तो पूर्ण मार्गात कसं लावण्यासाठी आम्ही स्वतः, मी या गावामध्ये येऊची जबाबदारी मी घेतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा आमच्या या आवशींचा जो प्रश्न पाण्याचा, तो महत्वाचा. आणि दुसरी म्हणजे मोबाईल टॉवर, बरोबर नाही? ही मोबाईल टॉवरची पण इकडे खूप जरूरत आहे आणि गरज आहे. तर ही पूर्णपणे टॉवरची जबाबदारी मी घेतोय. परंतु या ठिकाणी आपण सगळ्यांनी येणाऱ्या आपल्या सर्व पाहुणे मंडळींना सांगावा की या ठिकाणी उमेदवार महायुती आणि भारतीय जनता पार्टी यांचे जे आमचे जे कमळ या निशाणी समोर बटन दाबून आपण भरघोस मताने विजयी करा. आणि केल्यानंतर पुढची जबाबदारी ही फक्त आमच्या उमेदवारांचीच नाही, तर त्या ठिकाणी विशाल परब यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे.